मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. जर तू हे या क्षणी वाचलेस तर भाग्यवान ठरशील. बाळा, कितीही भयंकर वाईट काळ असू देत, झोपण्यापूर्वी किंवा तुझे पुढचे 5 मिनिटे तू नक्की ऐक. नशिबाला दोष देत रडत बसू नकोस. बाळा, आपण अशा काही चुका करतो ज्याचा आपल्याला नंतर पश्चाताप होतो. जेव्हा आपल्याला आपुलकीचा किंवा आपली चूक आपल्याला कळते तेव्हा खूप उशीर झालेला असो, तोपर्यंत आपण उद्ध्वस्त झालेला असो. मग आयुष्यात अशा कोणत्या चुका आहेत ज्याबद्दल आपल्याला माहीत नाही की त्या चुका आपले काय नुकसान करत आहेत? आजच्या या कथेत माणसाच्या अशा कोणत्या चुका आहेत या त्याच्या कचऱ्यामुळे त्याचा नाश करतात हे शोधून काढलं तर आपले आयुष्य सुखी होऊ शकतं. जे झालं ते झालं. जर आपण काही चुकीचे काम केले असेल तर त्या चिंतेत अडकून न राहता वर्तमानात सुधारणा करून भविष्यावर स्वार व्हायला शिका. सर्व ठीक होईल. जगातील कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान असली तरी झोप, शांती, आनंद आणि त्याहून अधिक मौल्यवान काहीही नाही. जे देवाने तुम्हाला दिला आहे चांगला काळ त्याचाच असो, जो कोणाचाही वाईट विचार करीत नाही आणि अशा व्यक्तींनी संपूर्ण ब्रह्मांड देखील मदत करतो. हे लक्षात ठेवा. अनुभव सांगतो, तुम्ही आनंदी आहात की नाही याने लोकांना काहीही फरक पडत नाही. तुम्ही त्यांना आनंदी करता की नाही किंवा ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना तुम्ही आनंदी करता की नाही हे महत्त्वाचं आहे. फक्त दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका. देव तुम्हाला बाहेरून नाही तर आतून ओळखतो. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, देव म्हणतो आपण दुसऱ्याशी चांगले वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात? कारण आपण चांगले तर जग चांगले ही थोरा मोठ्यांची शिकवण आपण अंमलात आणतो. परंतु बरेचदा अनुभव असा येतो की कितीही चांगले वागा पण लोक आपल्याशी वाईटच वागतात. असे का? हा प्रश्न आपल्याला पडतो आणि चांगुलपणावरून आपला विश्वास उडायला लागतो. त्यावर उत्तर मी तुम्हाला देते. मित्रांनो, एका गावातला एक तरुण अतिशय साधा, भोळा आणि प्रेमळ होता. कोणी कसेही वागो पण त्याने आपला चांगुलपणा कधीच सोडला नव्हता. परंतु एक वेळ अशी येते जेव्हा संयमाचा बांध फुटतो आणि आपल्याला स्वतःच्या चांगुलपणाचाही राग येऊ लागतो. पण व्यवहारी होते, स्वार्थी होते, परंतु हा बदलही आपल्याला सहन होत नाही. कारण चांगले वागणे हा आपला स्थायी भाव असतो. त्या तरुणाच्या बाबतीतही तेच झाले. तो अतिशय अस्वस्थ होता. त्याने गावातले एका साधू बाबांकडे जाऊन शंकेचे समाधान विचारले. साधू महाराजांनी त्याला आपल्या सदऱ्याच्या खिशातून एक अंगठी दिली आणि म्हणाले, पुढचा आठवडाभर ही अंगठी तू तुझ्याजवळ ठेव आणि त्याची किंमत किती मिळू शकेल याचा शोध घे. फक्त काही केलं ही अंगठी विकू नकोस. प्रश्न आणि उत्तर यांचा परस्पर काहीही संबंध नसताना साधू महाराजांनी दिलेले काम पाहून तरुण निराश झाला. परंतु त्याने दिलेले काम पूर्ण करायचे ठरवले. तो एका व्यापाराजवळ गेला. त्याला अंगठी दाखवली. तो त्या अंगठीचे 1000 रुपये देईन म्हणाला. तरुण मुलगा दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेला. त्या व्यापाऱ्याने 10,000ची बोली लावली. तिथून तो एका सोनाराकडे गेला. सोनाराने अंगठी नीट पाहिली आणि म्हणाला, 1,00,000 रुपये देतो, पण ही अंगठी मलाच विक. तरुण मुलगा गोंधळला. तिथून तो एका जवाहिराकडे गेला. त्याने मोल ठरवायला वेळ लावला, पण त्याने जे उत्तर दिले ते ऐकून तरुण मुलगा चक्रावला. जवाहीर म्हणाला, माझी सगळी संपत्ती देऊ केली तरी या अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही बाळा. हे ऐकून गोंधळलेला तरुण साधू महाराजांकडे परत आला. त्याने सगळी हकीकत सांगितली. त्यावर साधू महाराज म्हणाले, बाळा, अंगठीची किंमत ज्याने त्याने आपली कुवतीनुसार सांगितली. जो खरा रत्नपारखी होता त्याने ही अंगठी अमूल्य आहे असे सांगितले. याचाच अर्थ आपले गुण ओळखणारा आणि त्या गुणांची कदर करणारा सुद्धा तेवढाच गुणवान असावा लागतो. जे लोक तुझी किंमत करत नाहीत ना बाळा, ते त्यांच्या कुवतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात. मात्र जे तुला ओळखतात ते तुझी किंमत योग्यता समजतात. तू ही अंगठी आहेस हे आधी ओळख आणि तुझी किंमत सामान्य व्यापाराने ओळखावी अशी अपेक्षा करू नकोस. तू तुझा चांगुलपणा कायम ठेव. कोणीतरी रत्नपारखी आयुष्यात नक्कीच तुला भेटेल. एक गोष्ट सदैव लक्षात ठेव, कायम लक्षात ठेव बाळा, रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठ राखण काहीही उपयोगाची नसते बाळा. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका. कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते.
माणूस एक अजब रसायन आहे. आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत आणि नाही आवडला तर त्याचे चांगले पण कधीही दिसत नाही. नेहमी मन निर्मळ ठेवा, प्रामाणिक राहा. कोणी कितीही फसवले ना तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं. स्वामी उभे असतात. माझं चुकलं हे शब्द समोरच्याच्या काळजाला स्पर्श करतात, परंतु हे शब्द म्हणण्यासाठी फार सामर्थ्य लागतं. हे सामर्थ्य आपल्या सर्वांमध्ये वृद्धिगत हो हीच मी इच्छा व्यक्त करते. कारण आयुष्य समाधानाने आणि आनंदाने जगायचं असेल ना तर जे चांगलं घडलं ते आठवत राहावं आणि जे वाईट घडलं ते विसरण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, बाळांनो, जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. बाळा, जोपर्यंत सत्य आपल्याकडे वास्तव्य करून राहते ना, जोपर्यंत सत्याची पायरी आपण निवडतो तोपर्यंत आयुष्य चिंतामुक्त राहते, सुखी राहते. पण सत्याचा रस्ता भटकला की खोट्या गोष्टी पचवण्याच्या चिंता वाढू लागतात. कदाचित खोट्याचा आधार घेऊन जे मिळवले ते पटकन मिळालं असेल तुम्हाला, पण त्यातून उत्पन्न झालेल्या समस्या उशिरापर्यंत मनाला कुरतडत राहतात. आपले मन रखरखी चंचल बनते. खोटं बोलून मोठं होण्यापेक्षा बाळा खरं बोलून चिंतामुक्त जगण्यातच सुख आहे. आणि ते सुख मिळवण्यासाठी माणूस खोटं बोलतो, पण त्या सुखापासून तो दुरावतो. करमणूक म्हणून संगतीचा उपयोग जरूर करावा आणि जे उत्तम आहे तेवढेच वेचून घ्यावे, बाकी सर्व तेथेच सोडून द्यावे. आपल्या मनावर आपल्या ज्ञानाचा ताबा असावा. मनाला वाटेल ते नव्हे, चांगले ते करण्याची मुभा असावी. कितीही दाट संगतीचा परिणाम होणार नाही एवढं मन छान ठेवावं. त्यासाठी दररोजच्या घटनातून शिकवण घ्यावी, काही गोष्टीचा अनुभव घ्यावा, लोकांच्या अनुभवातून निष्कर्ष काढावा. या सर्वांचा आपल्या जीवनात वापर करावा. आपल्या मनाला आवडेल ते करण्याची परवानगी त्या मनाला नसावी, तर सर्वांगीणदृष्ट्या योग्य असेल तेच करण्यास आपले मन बांधील असावे. इथे कोणाचीही आणि कसलीही संगत तिचा काहीच परिणाम दाखवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. नवीन मार्गाने वाहणारे पाणी गढूळ बनतं बाळा. जेव्हा शांत होतं तेव्हा निवळत जातं. वय तरुण असतं तेव्हा असंच सापडेल ते घेत राहतं. चांगल्या वाईटाची ओळख नसलेले स्वतःचं आयुष्य बिघडवत जातं. अंगी बळ असतं तेव्हा नको त्या गोष्टी करत राहतं. शरीर थकल्यावर शांत होऊन पस्तावत राहतं. वेळ संपल्यावर आलेलं शहाणपण कामाला येत नाही. नवीन पिढी आपला अनुभव, इतिहास जमा समजून त्यात चुका पुन्हा करायला मागेपुढे पाहत नाही. अनुभव वेळ घेत असतो, पण मागच्याचा अनुभव पुढच्याची शिकवण झाली तरच आयुष्याची योग्य वेळ अमृतकाल बनू शकते, हे लक्षात ठेव. बाळा, मनाची तगमग थांबवण्याचे शिकवण्यासाठी श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू करावे. स्वामी भक्ती हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे. प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता, काळजी आहेच, बरोबर आहे. ती दूर करण्याची शक्ती नामस्मरणात आहे. स्वामींचे नाम घ्या, जप करा. भीतीमुक्त होण्याचे संपूर्ण रहस्य हे समर्थ नामात आहे, स्वामी समर्थ नामात आहे. याचा अनुभव तुम्ही घ्या आणि मगच मला कमेंट्समध्ये सांगा. जोपर्यंत सत्य आपल्याकडे वास करून असे ना तोपर्यंत आयुष्य चिंतामुक्त राहते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सत्याचा मार्ग हा कायमस्वरूपी निवडावा आणि कायमस्वरूपी सत्यवादी राहावे. कारण एकदा भगवंताला एका भक्ताने प्रश्न विचारला, देवा तूच हे सर्व निर्माण करणार आहेस, मला निर्माण करणाराही तूच आहेस आणि तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे, तुझेच तुला कसे अर्पण करणार. भगवंताने स्मित उत्तर दिले, हास्यपणाने उत्तर दिले, बाळा तुझा अहंकार मी निर्माण केलेला नाही, तो तूच निर्माण केलेला आहेस, तो मला अर्पण कर, त्याने अवघा संसार तुझा सुखाचा होईल. हे मना, कितीही संकटे आली तरी खचू नकोस, विश्वास ठेव. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो, कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि ह्या शक्तीसाठी सर्व असे काही शक्य आहे. चालता चालता कधीतरी ठेच ही लागणारच बाळा. जीवन जगत असताना दुःख हे असणारच. ठेच लागेल म्हणून चालणं सोडायचं का? दुःख आहे म्हणून जगणं सोडायचं का? ठेच लागत असतानाही आनंदही शोधत राहायचा. दुःख अनावर झाले असतानाही चेहऱ्यावर हास्य राखायचं. याला जीवन म्हणतात रे बाळा. शब्द दुमदुमला तर नाद होतो बाळा. शब्दाला शब्द घासला तर वाद होतो. शब्दात शब्द खुलला तर संवाद होतो आणि शब्दाने शब्द फुलला तर सुसंवाद होतो. बाळा, दुनियेचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे, नाही तर लांबूनच सलाम आहे. म्हणूनच जीवनात मागे बघून शिकायचं असते आणि पुढे बघून चालायचं असते.
जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिंमत ठेवा आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा. बाळा, इच्छाशक्ती असेल ना तर आपलं दारिद्र्य श्रीमंतीत परिवर्तित करता येतं. आपल्या अवगुणांचा त्याग करून सन्मानाने जगता येतं. आळशीपणा सोडून आपलं आरोग्य निरोगी बनवता येतं. इतकंच काय, इच्छाशक्ती असेल ना तर खोट्या मोठेपणाच्या मागे धावणाऱ्या आपल्या मनाला आवरून एक आदर्श माणूस बनवता येतं. एवढी आपल्या स्वभावात ताकद असते, परिवर्तनात ताकद असते. कोणत्याही गोष्टीची बाळा आवड ही सवय नसावी. आनंद देणाऱ्या गोष्टी आवडणं हा माणसाचा स्वभाव आहे, पण प्रत्येक आवड हितकारक नसते. बहुधा जास्त हानिकारक गोष्टी क्षणिक मनाला सुखावणाऱ्या असतात, म्हणून त्या आवडून सुद्धा टाळण्याची गरज असते बाळा. दूरदृष्टी ठेवून जे हितकारक असेल आणि आयुष्यभर आपला माणूस पण जपेल अशाच गोष्टीची सवय लावून तीच आवड निर्माण करणं, यातच जीवनाचं फलित लपलेलं असते बाळा. सारांश, आपली प्रगती, आपलं आरोग्य, आपलं विचार आणि आपलं वर्तन जोपासणाऱ्या चांगल्या गोष्टींची सवय हीच आपली आवड असायला पाहिजे, हे लक्षात ठेव बाळा. माणूस जेवढा आजाराने थकत नाही ना त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोड. आपण आहात तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा. कारण स्वामी म्हणतात आयुष्यात पुन्हा एकदा सुखात करायला घाबरू नका. स्वामी म्हणतात आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून येते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आयुष्यात असे लोक जोडा जेव्हा वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण आरसा कधीच खोटं बोलत नाही आणि सावली कधीच साथ सोडत नाही. कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं असते, पण त्याचे मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड असते, हे लक्षात ठेवा. माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे, आपल्या शरीराकडे लक्ष द्या. आपले शरीर हीच आपली प्रॉपर्टी आहे. प्रथम आपले शरीर व्यवस्थित ठेवा. पैसा काय, आपल्याला शरीर नीट व्यवस्थित असले तर पैसा आपण कमवू शकतो, पण एकदा शरीराची प्रकृती आपली बिघडली तर आपल्यालाच त्याचा त्रास होतो, हे लक्षात ठेवा. स्वतःच्या मनावर इतका संयम असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी इतरांबद्दल नेहमी चांगला विचार करता आला पाहिजे. संयम हा बाळा यश प्राप्तीचा पहिला मार्ग असतो. कष्ट तोपर्यंत करा जोपर्यंत आपण पाहिलेले एखादे स्वप्न आपण सत्यात उतरवत नाही, कारण वर्तमान काळच आपल्याला ही संधी देतो, हे लक्षात ठेवा. विश्वास मिळवणे बाळा अवघड आहेच, पण त्यापेक्षा अवघड आहे तो विश्वास टिकवून ठेवणं. आणि जो विश्वास टिकवून ठेवतो त्यालाच नात्यांची खरी किंमत कळते. चांगला गुरु हे यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते. परिस्थिती कितीही तुमच्या विरुद्ध असू द्या, पण कुणापुढे हात पसरू नका. स्वतःच्या हिमतीने मार्ग काढा. पाने गळली म्हणून झाड दुसऱ्या झाडाला उसणी मागत नाही, तर नवीन पालवी जन्माला घालते, हे लक्षात ठेवा. आयुष्यात मित्रांनो, संघर्ष कितीही करावा लागला तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेवा, कारण तुम्ही केलेले प्रयत्न तुम्हाला यश मिळवून देतील, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्याला माहीत असतं. आयुष्यात आपण कोणत्या गोष्टीचा सामना केला हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं. म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं हे काय समजतं अशा गोष्टीचा आपल्यावर थोडा पण परिणाम होऊ द्यायचा नसतो. आपले काम यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा सतत प्रयत्न करावा, त्याला यश प्राप्त होतेच. कारण स्वामीराया, आता मी असे आपण मनात हा सतत विचार केला पाहिजे की हे स्वामीराया, आता मी तुझं बोट पकडले आहे, माझे सर्व जीवन तुला समर्पित केले आहे. तू माझा सारथी आहेस, माझ्या जीवनाची गाडी तूच चालवतो आहे. ही जीवन गाडी तुला ज्या दिशेला न्यायची आहे त्या दिशेला खुशाल घेऊन जा. आता रस्त्यात कितीही संकटरूपी खड्डे येऊ दे, मला त्याची पर्वा नाही. कारण हे स्वामीराया, इतिहासात तुझी ख्याती आहे. ज्याचा तू सारथी झाला आहे त्याचा विजय निश्चित आहे. मग मी का चिंता करावी? हे गुरुराया, माझे मागणे इतकेच आहे की तुझ्या चरणांपासून मला दूर नको लोटू. ह्या मनाला तुझ्या भक्तीचे अजून वेड लाव. माझे प्रत्येक कर्म म्हणजे तुझीच सेवा आहे, ही समज दे. तुझ्या नामाचा ध्यास दे आणि माझ्या प्रत्येक कामात, प्रयत्नात तुझ्या यशाचा, तुझा आशीर्वाद कायमस्वरूपी राहू दे. एवढेच तुम्ही स्वामीरायांकडे मागा. स्वामीराया तुम्हाला कधी काहीही कमी पडू देणार नाहीत, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. आणि सतत प्रयत्न करीत राहा, प्रामाणिक राहा, तुमचे यश तुम्हाला नक्की मिळेल. तर मित्रांनो, एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, म्हणजे तुम्ही भाग्यवंत ठराल. श्री स्वामी समर्थ.